शेतकरी बांधवांनो, मानसी ॲग्रो फार्म, मी चंद्रकांत माळी तुमचं स्वागत करतो या यूट्यूब चॅनलवर। बऱ्याच थोडं वैयक्तिक कामं आणि दवाखान्यांच्या अडचणीमुळं बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवणं थांबलेलं होतं आपलं, परंतु त्याच जोमानं त्याच जोशानं आपल्या शेतकरी बांधवांसाठी परत आपण नवनवीन माहितीसाठी नवीन आता व्हिडिओ घेऊन आलो आहोत। तर खरीपचा जो बहार आहे, जुलै ऑगस्टची जी छाटणी आहे, ह्याच्यात नेमका शेतकऱ्यांना काय अडचण येतात जुलै छाटणीचा आणि जे आपण फेब्रुवारीला उन्हाळ्यात छाटणी घेतो त्याचा आणि या दिवसात काय फरक राहतो, काय काळजी घेतली गेली पाहिजे, छाटणी कशी घेतली गेली पाहिजे, झाड कशा प्रकारे मोकळं पाहिजे, बागेत काय काय काळजी, फुटवे फुटताना कडी निघायसाठी काय काळजी घेतली गेली पाहिजे, ही सगळी डिटेल तुम्हाला या व्हिडिओत भेटणार आहे। म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा, एक सेकंद न स्किप करता। तर चला, बरेच वेळेस शेतकरी जे छाटणी घेतात, आपण ही जी छाटणी घेतलेली आपलं ह्या जवळजवळ चौथ्या बहाराची छाटणी आहे। झाड बऱ्यापैकी वाढलेलं होतं म्हणून थोडीशी जास्त नाही पण थोडे हाड वाटू शकते, परंतु त्या पद्धतीनं बरोबर आहे। आता ही काडी बघू शकता तुम्ही, फुटवे अत्यंत भारी निघाले आहेत, खूप चांगले फुटवे निघालेले आहेत। फुटव्यांना आपल्याला कधी अडचण नाही, कारण फर्टिलायझर, बेसल डोस मॅनेजमेंट वगैरे सगळे आपले प्रॉपर वेळेवर राहतं। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, सुरुवातीपासून शेतकरी बांधवांनो, आता एक खोड समजा तुम्ही, आता तुमचा दुसरा तिसरा बहार नंतर कमीत कमी अर्धा ते पाऊण फुटापर्यंत खोड असं मोकळं पाहिजे, पूर्ण साफ। हेच नाही, तुम्ही कुठलंही झाड बघू शकता, आपलं हे सगळी झाडं बघू शकता, खालून पूर्ण 5व्या 10व्या 12व्या लाईनपर्यंत दिसतंय। याचं कारण काय आहे की जेणेकरून तुमचं खोड जर इथपर्यंत पूर्ण असं मोकळं असेल, खाली जमिनीलगत येणाऱ्या फांद्या नसतील, फुटवे येणार नाही, तर त्यामुळं काय होतं, सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं मिलीबागपासून संरक्षण होतं। कारण शेतकरी बांधवांनो, मिलीबाग हा इतका आळशी पाणी आहे की तो स्वतःहून जिथं चिकटलेला राहतो तिथंच राहतो, स्वतःहून हालत नाही। परंतु जर का समजा तुमचं इथं खाली फांद्या असतील, त्या जमिनीलगत टच होत असतील पाला, आणि त्याच्यामुळं काय होतं, जे सकिंग येतं किंवा मुंग्या म्हणा, या गोष्टी त्यांना त्यांची अंड्यावरती नेत असतात। म्हणून खोड हे पूर्ण साफ असणं गरजेचं आहे। हे तुम्ही बघू शकता, कुठलीही झाडं बघशाल आपली याप्रमाणे जेवढं तुमचं खोड खाली अर्धा ते पाऊण फुटापर्यंत साफ राहील, तेवढा तुम्हाला इतर सकिंग पेस्ट, खोडकीड म्हणा, दुसरे काही फंगस म्हणा, जमिनीतनं वर येणाऱ्या किंवा मिलीबाग म्हणा, या गोष्टींची अडचणी येणार नाही। हे तुम्ही बघू शकता याप्रमाणे प्रत्येक झाड। आणि त्याच्यानंतर पण आता हे जे बघू शकता, पूर्णपणे झाड प्रॉपर व्यवस्थित छाटलेलं आहे, मोकळं आहे। जे मेन ब्रँचेस आहेत त्याच आहेत, जे इतर शूट वाढलेलं राहता, वॉटर शूट राहता, बाकीचे काही मधी फांद्या राहतात। बरेचसे शेतकरी काय करतात, जास्त त्रास होतो किंवा वेळ लागतो म्हणून चालवर छाटणी करतात। तर त्याच्यामुळं काय होतं शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्याचा बहार असला तर ती गोष्ट वेगळी आहे। उन्हाळ्यात प्रॉपर ऊन राहतं, वाफसा राहतो, त्यामुळं कडी निघायला त्रास होत नाही। पण या दिवसात काय होतं, वातावरण ढगाळ असतं किंवा सतत येणारा पाऊस, रिमझिम पाऊस, खाली सतत ओलावा, आणि याच्यात वरच्या पावसामुळं काय होतं, जमिनीत नायट्रोजनचं प्रमाण वाढल्यामुळं तुमचे शूट वाढत जाता, कडी लागत नाही। आणि त्यावेळेस काय राहतं, बागेला थोडासा वाफसा भेटणं आणि सनलाईट भेटणं। आता हे तुम्ही बघू शकता, आता बऱ्याच दिवसापासून 15 दिवसानंतर आज थोडंसं बऱ्यापैकी सकाळमध्ये ऊन दिसायला लागलं आहे, नाही तर 12-1 पर्यंत सूर्य दिसत नव्हता। कायम ढगाळ वातावरण, थोडा बारीक बारीक पाऊस चालू, ह्याच्यामुळं कडी लागत नाही। आणि महत्त्वाची गोष्ट, आता तुमचे हे जे फुटवे आहेत लहान लहान, प्रत्येक फुटव्यावर सनलाईट पोचला पाहिजे। जर तुमची छाटणी प्रॉपर स्वच्छ असेल, व्यवस्थित असेल, झाड एकदम प्रॉपर मोकळं असेल, तरच प्रत्येक फुटव्यावर तुमची सनलाईट भिडणार आहे, सूर्यप्रकाश पोचणार आहे। आणि सूर्यप्रकाश पोचला तर तुम्हाला कडी लागायला तेवढी अडचण येणार नाही। त्यामुळे ह्याप्रमाणे पूर्ण स्वच्छतेने छाटणी होणं गरजेचं आहे। ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत। दुसरी गोष्ट, शेतकरी बांधवांनो, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या लवकर छाटण्या झाल्या जुलैमध्ये, आणि आतापर्यंत पाऊस हा ढगाळ वातावरण होतं, पाऊस बारीक बारीक चालूच होता, रिमझिम। मला परत फोन आहे, ते परत यावर्षी तीच अडचण मागच्या वर्षासारखी की शूट वाढलेत, कडी लागत नाही आहे, शूट 5-5 पानावर चालले गेले, कडीच निघाली नाही। याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो, पिंगतैवांची, आता हे तुम्ही बघू शकता, हे तुमचं दुसऱ्या पानावर शूट आहे, तिसऱ्या आणि चौथ्यावर याला कडी लागेल। आता बऱ्यापैकी व्यवस्थित वातावरणही आहे, सनलाईटही आहे, वाफसाही झालेला आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत।
ह्या दिवसात जर कधी असं ज्या छाटण्या लवकर झालं होतं त्यांचं काय झालं, थोडे शूट वाढलेत, कडी निघालेली नाही. आणि याच्यात नेमकं शेतकरी काय करता, याला विचारू, दुकानदाराला विचारू, याने सांगितलं हे मारून दे, ते कडी निघेन, चमत्कार मारून दे, कडी निघेन, ते ड्रीपनं देऊन टाक. परंतु काय राहतं या दिवसात शेतकरी बांधवांना, जमिनीकडेच काय होतं शेतकरी बांधवांना, शेतकरी याला त्याला विचारून, या दुकानदाराला विचारून हे मार, ते मार, ते मार. त्याच्यामुळं काय होतं, जर तुमच्या बागेत प्रॉपर वापसा नसेल आणि प्रॉपर सनलाईट भेटत नसेल तर कडी ही जवळ निघतच नाही. आता हे तुम्ही बघू शकता याप्रमाणे. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून तुमचं नियोजन आणि त्याच्यानंतर जेव्हा छाटणीनंतर 25 ते 40 दिवसात जेव्हा कडी निघायला लागते तेव्हा नत्रयुक्त खतं अवॉइड करा. जे तुमचं काही शेतकरी कॅल्शियम नायट्रेट देऊन टाकता किंवा 3-19 जास्त प्रमाणात, फुटव्यासाठी 12-61 जास्त प्रमाणात, थोडी नत्रयुक्त खतं ही कमी करा जोपर्यंत तुमची सेटिंग होऊन जाते. समजा देवाने खंडही पाडला असेल, वापसा भेटला असेल, या दिवसात झाडाला काही पाण्याचा ताण पडत नाही. किती बी हलकी जमीन, आता ही आपली एवढी हलकी जमीन आहे, छाटणी करून जवळजवळ 17 दिवस झाले, अजून अर्धा तासही पाणी दिलेलं नाही. फक्त जेवढं आपलं जे आपण ड्रिंचिंग करतो ते हातानं तेवढं पाणी खोळाजवळ ड्रिंचिंग केली जाते. बाकी त्याच्यानंतर खालचं पाणी अजून दिलेलं नाही, कारण अजूनही वापसाची गरज आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आणखी परत समजत नाही की वापसा कसा असतो. तर महत्त्वाची गोष्ट, तुमचा बेड आहे समजा, याचं थोडं 4 बोट 2 बोट खाली कोरायचं. आता हे आपण येतं हे कोरलं एवढं, हे पहा मातीचा लगदा होतोय पूर्ण. या असं समजा की याला अजूनही वापसा आलेलं नाही. हे जेव्हापर्यंत ही माती तुमची 4 बोटाची मातीसुद्धा अशी उकरली जाईल की समजायचं पूर्णप्रमाणे हा वापसा आलेला आहे. म्हणून या पद्धतीनं लक्ष देणं गरजेचं आहे. नत्रयुक्त खतं अवॉइड करा. आणि जर समजा काही शेतकऱ्यांच्या छाटणीनंतर फुटवे 5-6 पानावर चालले गेले, अजून कडी निघालेली नाही, त्याला पुढं निघत नाही, जास्त खर्च करू नका. त्याला तुम्हाला लवकरात लवकर पर्याय आहे की त्याला 3ऱ्या पानावर 4थ्या पानावर परत शेंडा मारून घ्या. परंतु त्याचंही शेंडा मारताना हा एक विचार करा, इथून महिन्यापूर्वी वातावरण काय असणार आहे जेव्हा तुमची कडी निघायचा पिरियड राहील. नाही तर परत जे ना तेच होणार आहे. कारण इथं आता ऑगस्ट चालला आहे तुमचा, अर्धा ऑगस्ट आहे, राहिला नंतर सप्टेंबरमध्ये देखील परतीचा पाऊस हा खूप जोराचा येऊ शकतो, जोराचा राहू शकतो. तो कंटिन्यू राहीन, एक दिवसात राहीन, ते आपल्याला सांगता येणार नाही, वातावरणावर आहे. परंतु तरी देखील त्या हिशोबानं नियोजन करा की जेणेकरून आता शेंडा मारल्यानंतर परत पुढं ती अडचण नको यायला. कारण याला कडी निघायसाठी तुमचं प्रॉपर खत, मायक्रोन्यूट्रियंट सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट तर आहे, परंतु निसर्गाची साथ देखील खूप महत्त्वाची आहे या भारासाठी, जुलै-ऑगस्टच्या छाटणींसाठी. त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जे नियोजन करताय खतं, फवारण्या, मायक्रोन्यूट्रियंट जे काही असेल त्याच्यापेक्षा जास्त पटीनं तुमची बाग किती स्वच्छ आहे, बागेत तण नसणं गरजेचं आहे, बाग स्वच्छ किती आहे हे देखील महत्त्वाचं आहे. कारण पिकाचं बऱ्यापैकी नुकसान हे रोगराईमुळं नाही तर तणामुळं जास्त होत असतं. म्हणून तुमची बाग किती स्वच्छ आहे ते देखील महत्त्वाचं आहे. वेळेवर बागेची मशागत, टिलर म्हणा, रोटर म्हणा, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. तर या अशा सगळ्या गोष्टी आहेत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही अडचणी असतील तर आपण शेतकऱ्यांशी बोलणं चालू राहतं, फोन येतात शेतकऱ्यांचे. त्याच्यानंतर लागवडी करत असाल चांगल्या प्रकारची क्वालिटीची रोपं आणि कमीत कमी खर्चात जर नियोजन करायचं असेल तर मानसी ॲग्रो फार्मला संपर्क साधा, मला दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद.